नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. हॅलो 24 तास मध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. मग करिअर असो किंवा गुंतवणूक अथवा आरोग्य अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नीट 2017 चं आव्हान या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या या खास कार्यक्रमात आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ब्रिलियंट्स अकॅडमीचे संचालक प्रोफेसर BG काळभोर. विषयाकडे वळण्यापूर्वी मी प्रोफेसर काळभोर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. न्यायालयाच्या निर्णयानुसार एक देश एक परीक्षा या तत्वावर 2017 पासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट होणार आहे. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आता नीटच्या आव्हानाला सामोरं जायचंय. 1991 पासून ब्रिलियंट्स अकॅडमीची पुण्यात सुरुवात झाली आणि आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर बनवण्यात ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं ते प्राध्यापक BG काळभोर आणि प्रोफेसर काळभोर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास ब्रिलियंट्स अकॅडमीचे स्वतः संचालक आहेत. IIT JEE पूर्व परीक्षेत भारतातून 259 क्रमांकाने ते उत्तीर्ण झालेत. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांनी 10 वर्ष टाटा मोटर्समध्ये कामही केलंय. त्यांचा 27 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे. नीट IIT JEE CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी फारच त्यांचा जो सल्ला असतो तो मोलाचा ठरत आलेला आहे. चला तर या विषयाला आपण सुरुवात करूया लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण की नीट 2017 पासून सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना मेडिकलला प्रवेश हवा आहे त्यांना द्यावी लागणार आहे. सगळ्यात अगोदर नीटची जेव्हा आपण तयारी करणार आहोत तेव्हा ब्रिलियंट्स अकॅडमीतर्फे खास करून कशा पद्धतीने तयारी करून घेतली जाईल त्याविषयी काय सांगाल? सध्या जो 12वीचा विद्यार्थी आहे तो बोर्ड परीक्षेच्या तयारीमध्ये पूर्ण रमलेला आहे आणि बोर्ड परीक्षा संपल्या मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांना नीटची तयारी करावी लागणार आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं वाटतं की ह्या 1.5-2 महिन्यामध्ये नीटची तयारी नेमकी कशी होईल. बरोबर. पण मूळ मुद्दा असा असतो की त्यांनी 12वीचा अभ्यास वर्षभर केलेला असतो. 11वीतही त्यांनी 11वीचा अभ्यास केलेला असतो. आता ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये नीट परीक्षेचे जे स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये त्यांना बहुपर्यायी प्रश्न 3 तासामध्ये अटेम्प्ट करायचे असतात. तर हे जे प्रश्न असतात की त्याच्यामध्ये साधारणपणे 90 प्रश्न बायोलॉजीचे असतील तर 45-45 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्रीचे असतील. तर हे प्रश्न वाचल्याबरोबर विद्यार्थ्यांना जे ब कडे 4 पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामधून एक अचूक निवडावा लागतो. तर ह्या 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्न वाचल्यावर त्यांना नेमकं उत्तर कसं सुचेल किंवा नेमक्या उत्तरापर्यंत त्यांना कसं जाता येईल ही तयारी करून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी भीती वाटते की त्यांना असं वाटतं की अरे वर्षभर 12वीचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला 12वी जमलेली नाही किंवा 100% 12वीच्या बोर्डात मार्क्स पडणार नाहीत मग आपल्याला नीटमध्ये कसं यश मिळेल. पण नीटमध्ये यश मिळवण्याकरता तुम्हाला वेगळ्या टेक्निकची गरज असते आणि दिलेल्या 4 पर्यायामध्ये एक उत्तर दडलेलं असतंच. त्या उत्तरापर्यंत तुम्ही एका मिनिटात कसं पोहोचणार ही जी कला आहे किंवा हे जी ट्रिक आहे किंवा हे जे कौशल्य आहे ते ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात केवळ 1.5 महिना आहे. आता 28 फेब्रुवारी पासून 12वीची परीक्षा सुरू होते. त्यानंतर लगेचच नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना कामाला लावायला लागणार आहे. पण ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये खरं तर एवढा नक्की अभ्यास होऊ शकतो का? आणि ह्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही ब्रिलियंट्स अकॅडमीतर्फे अभ्यास करून घेतला जाणार आहे नीटसाठीचा त्याचा कितपत फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो? आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 12वीच्या बोर्ड परीक्षेला सगळेच बसणार आहेत. 12वीचा बोर्ड परीक्षेचा निकालही जवळजवळ 90% लागतो म्हणजे बहुतेक जण पासच होतात. तो प्रकार इथं नाही. ज्यांनी नीटचा फॉर्म भरला आहे त्यांना स्पर्धा परीक्षेतून निवडून येऊन त्यांना मग जागा मिळणार आहेत. कुणाला MBBS मिळेल, कुणाला BDS मिळेल, मग BMS BHMS ह्या सगळ्या जागा त्यातून भरल्या जाणार आहेत. तर मुळात ही सिलेक्शनची परीक्षा आहे. म्हणजे यू हॅव टू बी अ विनर. तुम्हाला 100त 1 200 मध्ये 1 अशी तुमची निवड व्हावी लागते. त्यामुळे अशी निवड होण्याची ज्यांच्यात कुवत आहे त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा टॅक्सिंग किंवा ऍडिशनल वाटत नाही. पण ज्यांना मुळात वकूबच नाही किंवा ज्यांना काही मुळात त्यातलं काही समजतच नाही त्यांना मात्र ही परीक्षा म्हणजे अशी टॅक्सिंग वाटू शकेल. पण ज्या मुलांना डॉक्टर व्हायचंच आहे, ज्या मुलांना मेडिकलमध्ये करिअर करायचंच आहे ती मुलं मात्र ह्या परीक्षेला चॅलेंज म्हणून बघणार आहेत. आणि मुळात काय होतं ज्यांना येतंय त्यांनाच मजा येते. ज्यांना आधीपासूनच कुठेतरी विकनेस आहे, कॅल्क्युलेशनच येत नाहीत, पाढेच पाठ नाहीत, भरभर काही जमत नाही त्या मुलांनी खरं तर ह्या परीक्षेला बसलं काय न बसलं काय सारखंच आहे. पण जी जिंकणारी मुलं आहेत की समजा एक 2 लाख विद्यार्थी PCB ग्रुप घेऊन बसणार आहेत तर ह्या 2 लाखापैकी शासनाकडे 2200 जागा आहेत. MBBSच्या नुसत्या BMS आणि ह्याच्या जागा भरपूर आहेत. पण नुसत्या MBBSच्या 2200 जागा आहेत अंदाजे. त्यातल्या निम्म्या जागा राखीव जागा आहेत आणि निम्म्या जागा ओपन मध्ये आहेत. म्हणजे ओपनच्या मुलांनी लक्षात ठेवावं
की 1100 जागा आहेत. आता 2 लाखामध्ये 1100 म्हणजे 200 मध्ये एक मुलगा निवडला जाणार आहे. असा ज्यांचं कुवत आहे किंवा ज्यांना ती स्फूर्ती आहे की आपल्यात काहीतरी दम आहे, आपण काहीतरी करू शकतो, ती मात्र मुलं ह्या परीक्षेचा अभ्यास भरपूर करतात. त्यांना तो अभ्यास करताना मजा येते, त्यांना मल्टिपल चॉईसचं उत्तर आपल्याला येतंय ह्याच्यात धन्यता वाटते आणि ते आणखीन शिकण्याकरता उत्सुक असतात. तर अशा मुलांना आपण हे जे मार्गदर्शन करणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी श्रमात कमीत कमी वेळेमध्ये अचूक उत्तर कसं शोधायचं आणि आतापर्यंत ज्याला AIPMT घेतली गेले कित्येक वर्ष, ती AIPMT परीक्षा म्हणजेच नीट परीक्षा. तर AIPMTचा आमचा 27-28 वर्षाचा जो अनुभव आहे, तर AIPMTने 27-28 वर्षामध्ये जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्रश्न विचारले त्याची सर्व उत्तर आम्हाला माहिती आहेत आणि त्यातल्या ट्रिक्स माहिती आहेत. याचा नेमका फायदा विद्यार्थ्यांना होतो की त्याच्यामुळे त्यांचं कमी श्रमामध्ये सिलेक्शनचं काम होऊ शकतं. त्यामुळे ही मुळात आम जनतेची परीक्षा नाही, सर्वसामान्यांची तर अजिबात नाही, फक्त मुठभर लोकांची आहे की ज्यांना मेडिकलमध्ये करिअर करायचंय आणि ही करिअरिस्ट मुलं असतात, त्यांच्यात स्टॅमिना असतो, त्यांना पेशन्स असतो, त्यांच्यात चिवटपणा असतो, त्यांना ऍडिशनल वेळ काढून त्यांची तयारी असते. त्यामुळे जे खरोखर जिंकण्याच्या कुवतीची मुलं आहेत त्यांना अजिबात काही त्रास नाही, ती मुलं नक्की जिंकतात आणि त्यांना आपण ट्रेनिंग पण असं देणार आहोत की त्यांचं सिलेक्शन होईलच. बरोबर आहे. अर्थातच त्याचप्रमाणे ट्रेनिंग तर तुम्ही दिलंच जाईल ब्रिलियंट्स अकॅडमी तर्फे, पण एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की 12वीचा अभ्यास सगळेच विद्यार्थी करतात, मात्र काही मुठभरच अशी विद्यार्थी असतात की ते या परीक्षेमध्ये जिंकू शकतात. 12वीचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हाच नीट परीक्षेचा त्याचा म्हणजे परीक्षेसाठी त्याचा फायदा होऊ शकतो का, त्याविषयी काय सांगा? आता मला तर या ठिकाणी अशी एक लबाडी वाटते की ज्या शिक्षकांना खरं नीट शिकवतच नाही आली पूर्वीपासून, आजही ज्या शिक्षकांना नीट शिकवताच येत नाही, ही मंडळी काय करते, विद्यार्थ्यांना केवळ 12वीचा अभ्यास चांगला करा तुम्हाला नीट मध्ये यश मिळेल असं सांगून थोडीशी दिशाभूल करतात मला वाटतं. कारण माझा अनुभव असा आहे की 12वीच्या परीक्षेत तुम्हाला अगदी 100 जरी पडले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये, तरी त्याचं नीट मध्ये काही डाळ शिजेल असं नाही. कारण नीट हे तुम्हाला वेगळे प्रश्न विचारते, नीट हे तुम्हाला कन्सेप्ट वरती आधारित प्रश्न विचारते, फसवे प्रश्न विचारते, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतात. हे आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना अनुभवाने कळलेलं आहे की निव्वळ 12वीचा अभ्यास उपयोगी पडत नाही. खरं तर 12वीचा अभ्यास हा 2-3 महिन्यातच आटपला पाहिजे आणि उरलेले 9-10 महिने मल्टिपल चॉईस सॉल्व्ह केले पाहिजेत. पण आजही 12वीचा विद्यार्थी किंवा पालकांना पूर्ण समज आहे की त्यांनी वर्षभर केवळ 12वीचा अभ्यास केलाय आणि आता त्यांची बोर्ड परीक्षा होईल आणि आता त्यांना समजते की ह्या मार्कावरती काहीच नाही, त्यांना नीट वरतीच प्रवेश मिळणार आहे, मग तो होमिओपॅथी असो किंवा BMS असो किंवा MBBS BDS. तर आता हे अशी त्यांची कुचपणा झाली की 12वीचा अभ्यास एका बाजूला त्यांनी केला, तो काही त्यांना तंतोतंत इकडे अजिबात उपयोगी पडणार नाही. कारण 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये लिहावं लागतं, स्पष्टीकरण द्यावं लागतं, स्टेप्स लिहाव्या लागतात. वेरॅज या ठिकाणी तुम्हाला फक्त राऊंड आउट करावं लागतं, गोळाचाट आहे, कसं उत्तर आलं कोणी विचारत नाही आणि सगळं अचूक करावं लागतं. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग मध्ये पण मुलांची खूप पंचायत होते. निगेटिव्ह म्हणजे बरोबर आलं तर 4 मार्क्स पडतील, पण चुकलं तर 1 मार्क वजा पण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची पण काळजी करावी लागते. तर ही जी काही अॅक्युरेसी आहे, हा जो काही स्पीड आहे, ही जी काही मेंटॅलिटी आहे, ही सगळी 12वीच्या बोर्ड परीक्षेत नाही त्या मुलाची डेव्हलपमेंट होत नाही. मी तर असं म्हणेन की हा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला काय येतंय याच्यापेक्षा तुम्हाला काय येत नाही हेही तुम्हाला समजावं लागतं. कारण तुम्हाला काय येत नाही हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही एखादा प्रश्न स्किप करू शकता आणि त्याच्या वेळामध्ये तुम्ही इतर 4 सोपे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पण भावनेपोटी मुलं एखाद्या प्रश्नाभोवती गडबडतात आणि तिथं इतका वेळ घालवतात की त्यांचे शेवटचे 4-5 सोपे प्रश्न राहून जातात. त्यामुळे ह्या परीक्षेमध्ये 3 तासाची मॅनेजमेंट अतिशय महत्वाची आहे. अशी 3 तासाची मॅनेजमेंट 12वी बोर्ड परीक्षेला नाहीये. ती निवांत परीक्षा आहे, भरपूर वेळ असतो, 2-2 पेपर्स मध्ये अंतर पण 3-3, 4-4 दिवसाचं असतं, पूर्वी असायचं. त्यामुळे त्याची तुलना इकडे होत नाही. त्यामुळे निव्वळ 12वीवरती भरोसा ठेवून ज्यांनी प्रवास केलाय त्यांना थोडंसं वेगळं वळण घ्यावं लागणार आहे आणि तिथंच त्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे या परीक्षेकरता जे लागतं ते मुळात वेगळं आहे. या परीक्षेत सरकारला मुलं निवडायची, 200 पैकी एकालाच MBBS ला पाठवायचंय. त्यामुळे प्रश्न सुद्धा असे काही विचारावे लागणार की जे 199 मुलांना येणार नाहीत आणि एकाच मुलाला येईल. वेरॅज 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सगळ्यांना सगळं येईलची काळजी व्हायली. त्यामुळे त्या ठिकाणी ते तिथं 3पैकी 2 करा, गेल्या वर्षीचा प्रश्न विचारा, हा प्रकार आहे. त्यामुळे पालकांनी ह्या दोन्ही परीक्षांची मिक्स अजिबात करू नये. ही परीक्षाच वेगळी आहे, त्याचा उद्देश वेगळा, ही परीक्षा वेगळी, ह्याचा उद्देश वेगळा आणि या परीक्षेकरता जे काही वेगळं टेक्निक लागतं ते जर आत्मसात केलं तर यश मिळवणं बिलकुल अवघड नाही. बरोबर आहे. म्हणजे यश मिळवणं अवघड नाहीये, फक्त एक योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. तर ब्रिलियंट्स अकॅडमी तर्फे खरं तर योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. 14 मार्च पासून आपले क्रॅश कोर्सेस सुरू होणार आहेत, त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? 14 मार्च पासून आम्ही क्रॅश कोर्स सुरू करतोच आहोत.
पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं निरीक्षण केल्यावर असं मला कळलं की त्यांनी जो कुठला 12वी करता क्लास निवडलेला आहे तिथंच त्यांची 2 वर्षाची फी घेतली आणि क्रॅश कोर्सची पण फी तिथंच त्यांनी भरलेली आहे. तर पालकांना असं वाटतं एकदा फी भरून झाली परत पुण्याला कशाला जा, आणखीन खर्च कशाला करा. त्यामुळे आम्ही यावर्षी पालकांकरता आणि विद्यार्थ्यांकरता एक सोयीचा उपक्रम राबवतोय की केवळ 3 दिवसाकरता पुण्यात या, तुमची राहण्या जेवणाची सोय होईल पुण्यामध्ये आणि ह्या 3 दिवसामध्ये एका दिवसामध्ये फिजिक्स, एका दिवसामध्ये केमिस्ट्री, एका दिवसात बायोलॉजी त्या मुलांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात हा अख्खा सिलेबस कव्हर करायचा नाही, पण एक 2 चॅप्टर्स फिजिक्सचे, 2 चॅप्टर्स बायोलॉजीचे आणि केमिस्ट्रीचे कव्हर करता येतात. एक मुलांना पालकांना एक झलक मिळेल की ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही कसा अभ्यास करू शकता. हे जर त्यांना समजलं तर त्यांनी आपापल्या गावी जाऊन उरलेले 55 दिवस किंवा 54 दिवस आपापल्या कोचिंग क्लासमध्ये परत अभ्यास करायला हरकत नाही. पण मला असं वाटतं की ह्या मुलांना नीट करता कसा अभ्यास करावा हे तरी समजले की नाही मला डाऊट आहे. आणि ते जर त्यांच्याच चुकीच्या पद्धतीने आता परत क्रॅश कोर्समध्ये अभ्यास करतील तर त्यांना यश मिळेल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा केवळ 3 दिवसाकरता जो आम्ही उपक्रम राबवतोय त्याचा जर फायदा ह्या मुलांनी घेतला तर त्यांना ते इकॉनॉमिकली पडणार आहे, क्विक होणार आहे. त्यांना त्यांचा जो कोचिंग क्लास त्यांनी निवडलाय तोही कंटिन्यू करता येणार आहे. फक्त त्या ठिकाणी याच पद्धतीने शिकवलं जाते की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. आणि 2 महिन्याचा कोर्स तर आम्ही रन करणारच आहोत. त्या मुलांना वाटलं की अरे इथंच चांगलं कोचिंग मिळते, त्यांनी कंटिन्यू करायला हरकत नाही. पण त्यांना निघून जायचा पण चान्स आहे की त्यांना इकॉनॉमिकली नाही परवडलं तर हा उपक्रम आम्ही यंदा सुरू करतोय की केवळ 3 दिवसाच्या कोचिंगचा की जे स्वस्तात आहे, अफोर्डेबल आहे, इझी आहे, तुम्ही जॉईन करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला नक्की काय करायचंय आणि मग यश काय लांब नाही. खरंय खरंय. आणि आपण एक छोटासा सर ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय नीटचं 2 आव्हान ह्या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतात प्रोफेसर BG काळभोर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच क्रॅश कोर्सबद्दल जाणून घेत होतो. तुम्ही खूप छान अशी माहिती तर दिलीच, मात्र अनेकदा असं होतं की नेमका क्लास कसा निवडावा याविषयीच पालकांना तितकीशी माहिती नसते. नेमका दृष्टिकोन कसा असावा क्लास निवडताना त्याविषयी काय सांगाल? आता जशी नीट किंवा JEE सारख्या परीक्षा कंपल्सरी झाल्या तसं बऱ्याच लोकांनी अगदी तालुका लेवल आणि गाव पातळीवरती सुद्धा JEEचं आणि नीटचं कोचिंग अनाऊन्स केलं आणि पालकांना ते सोयीचंही वाटलं. मुळात पालकांनी एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं की नीटचं कोचिंग करणारी लोक इतक्या संख्येने नाही आहेत किंवा नीट आणि JEE करता शिक्षकाला जे स्वतःला अवगत पाहिजे ते त्या शिक्षकाला कुठून मिळालं किंवा त्याने ते कुठून आणलं हाही पालकांना कधी प्रश्न पडत नाही. त्यांना असं वाटतं घराजवळ आहे ना, स्वस्तात मस्त आहे ना, जाऊ दे तिकडे. पण होतं कसं, नीट किंवा JEE मेन या दोन्ही परीक्षा 11वी 12वी CBSE बोर्डावरती आधारित आहेत. म्हणजे पोर्शनच थोडासा वेगळा आहे. 11वीचा त्यात पोर्शन मिक्स आहे, मल्टिपल चॉईस आहे, त्याच्यामध्ये काही आढाके असतात, काही कन्सेप्ट असतात, काही गुणाकार भागाकार किंवा कॅल्क्युलेशन असतात आणि तुम्हाला 1 मिनिटात उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. तर बऱ्याचशा शिक्षकांना ही कलाच अवगत नसते. माझं पूर्वी निरीक्षण होतं की 100 फिजिक्सचे टीचर्स घेतले तर त्यातल्या एकालाच गणित सुटतात, बाकीच्या 99 लोकांना फक्त थिअरी शिकवता येते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे ही परीक्षा थिअरीला प्राधान्य देत नाही, त्या शिक्षकालाच मुळात गणित सोडवता येतात का हा एक पहिला भाग आहे. तो पालकांनी बघावा की बाबा ह्या शिक्षकांना असं काही जमतं का, कारण ते त्यांना येत असेल स्वतःला तरच ते 1 मिनिटात कसं करायचं मुलाला शिकवतात. इथं येण्यापेक्षा तुम्हाला भरभर येतं का हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अनुभवी क्लास जो असेल त्यांना अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची 25 वर्षाची प्रॅक्टिस असते. त्यामुळे ते स्वतःच एक्सपर्ट असतात. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना नुसतं शिकवणं नाही, त्याला कमीत कमी वेळामध्ये कसं उत्तर काढता येईल हा एक वेगळाच भाग आहे. नुसतं आलं पाहिजे नाही, भरभर आलं पाहिजे आणि ते बरोबरच आलं पाहिजे. कारण चुकीचं केलं तर तुम्ही -1 ने अजून पाठीमागे कडकडता. त्यामुळे ही फार वेगळी परीक्षा आहे. प्लस टाइम मॅनेजमेंट आहे. अशी टाइम मॅनेजमेंट आपल्या पूर्वी परीक्षेत कुठेच नव्हती. आगळपगळ वेळ होता, चुकलं तर निगेटिव्ह मार्क्स पडत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी अनुभवी क्लास उपयोगी पडतो आणि म्हणून त्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलेलं बरं, कारण हा सगळा 3 तासाचा खेळ आहे. थोडक्यात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील अनुभवी क्लासला जास्त करून प्राधान्य द्यायला हरकत नाही, आता तुम्ही जसं सांगितलं तसं. आणि तुम्ही JEEचा पण उल्लेख केला. JEE साठी देखील टेस्ट सिरीज विथ डिस्कशन हे देखील तुम्ही आता सुरू करतायत, त्याविषयी काय सांगाल? हा कोर्स नेमका काय आहे आणि ह्या अकॅडमीमध्ये कशा पद्धतीने ते शिकवलं जाणार आहे? आता JEE मेन परीक्षा जी 2 एप्रिलला होणार आहे, तर बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की वेळ इतका कमी आहे की एवढ्या 21-22 दिवसात काय होणार. पण परत मूळ मुद्दा आहे की आम्हाला कुठली क्वांटिटी कव्हर करायची नाही. ह्या मुलांना 11वी 12वी येतंय असं गृहीत धरून परत आम्ही त्यांना शासनाच्या इंजिनिअरिंग CET मध्ये जरी कमी मार्क्स पडले आणि जर तुम्ही JEE मेन दिली असेल आणि JEE मेन मध्ये तुम्हाला अगदी 360 पैकी 50 आणि 60 जरी मार्क्स पडले
तरी तुम्हाला जो 15% रिझर्व्ह कोटा असतो इंजिनिअरिंग कॉलेजला त्यात तुमचा नंबर लागतो. तर गेले 4-5 वर्ष मी असं बघतोय की बरेचसे हुशार विद्यार्थी जेईला जरूर बसतात. ते जेई मध्ये जिंकण्याकरता नाही, पण जेई मध्ये किमान 50-60 जरी मार्क्स पडले आणि सीईटी मध्ये कमी मार्क्स पडले तरी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं. याचा फायदा घ्यावा पालकांनी. म्हणून जर दोन्ही परीक्षा त्यांनी द्याव्यात. आणि जर त्यांनी जेईचा फॉर्म भरला असेल तर आता निव्वळ कमी दिवस आहेत, मला कसं एवढं झेपणार आहे. तुम्हाला जेई मध्ये टॉप व्हायचं नाही, तुम्हाला जेई मध्ये खूप मार्क्स पाडायचे नाहीत, तुम्हाला फक्त जेई अटेम्प्ट करायची. 50 ते 60 मार्क्स जरी तुम्ही स्कोर केला तरी तो तुमच्या सीईटीला पॅरलल स्कोर आहे आणि तुम्हाला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज त्या 15% कोट्यामध्ये नक्की मिळणार. म्हणून मी पालकांना आवाहन करतो की जेईला बसा. आणि आम्ही सुद्धा ह्या 20-21 दिवसामध्ये त्याला टेस्ट देऊन त्याच्या टेस्टमध्ये काय चुका झाल्या ह्याला म्हणतो आम्ही टेस्ट विथ डिस्कशन करणार आहोत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे. बरोबर. हे झालं 11वी आणि 12वीच्या खास करून विद्यार्थ्यांसाठी. मात्र जेव्हा 10वीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो तेव्हा खरं तर पाया मजबूत असणं आवश्यक आहे. तेव्हा आपण या स्पर्धा परीक्षांना सहजरित्या सामोरं जाऊ शकतो. सर, 10वीसाठी देखील तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा घेताय. 2 एप्रिलला ही स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे, त्याविषयी काय? 10वीच्या मुलांनी 10वीची बोर्ड परीक्षा झाल्यानंतर जर थोडीशी तयारी दाखवली अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची किंवा त्यांच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे का बघण्याकरता आम्ही 2 एप्रिलला त्याची एक स्कॉलरशिप चाचणी परीक्षा घेतोय की त्यात आम्हाला समजेल की ह्याला पुढच्या 2 वर्षामध्ये किती वाटचाल करता येईल किंवा ह्याला नीट किंवा जेई झेपेल का. त्या दृष्टीने ती स्कॉलरशिप आहे. आणि त्याच्यात जर पोटेन्शियल आम्हाला आढळलं तर त्याला 25% 50% असं फी मध्ये सवलत देता येते. तो एक फायदा आहे. आणि मला परत पालकांना सांगावंसं वाटतं की ज्यांची मुलं खरंच 10वीच्या बोर्ड परीक्षेला बसणार आहेत त्या बऱ्याचशा पालकांनी 10वी बोर्ड परीक्षेनंतर त्याचं कुठेतरी फॉरेन टूरचं वगैरे बुकिंग केलेलं असतं. तर पालकांना हे जे आता असं वाटतंय ना की 10वीची परीक्षा म्हणजे फार मोठी आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की नीट आणि जेईचा जर पेपर बघितला तर तुमची खात्री पटेल की 10वीची परीक्षा फारच सोपी आहे. त्या परीक्षेला आणि ह्याला फार महत्व देऊ नका. 10वीची परीक्षा झाल्यावरती मूल खूप थकलेलं असतं आणि त्याला खूप टेन्शन असतं. फार चुकीच्या गोष्टी आहेत ह्या. 10वीचा मुलगा हार्डली 15-20 दिवसामध्ये फ्रेश होऊ शकतो. कारण 10वी नंतर त्याला 11वी 12वी मध्ये जे चॅलेंज स्वीकारायचंय नीटचं आणि जेईचं ते फार मोठं आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही 10वीत 1 महिन्यात रिलॅक्स होऊन लगेच जर अकॅडमिक कामाला लागलात तर ते तुमच्या फायद्याचं आहे. आणि मुळात ज्याला अकॅडमिक मध्ये किंवा शैक्षणिक मध्ये गोडी आहे अशाच मुलांना मी सांगतोय. ज्यांना गोडी नाही त्यांनी अजिबात ह्या परीक्षा करायचं कारण नाही. कारण ह्या 100त 1 200त 1 ची निवड करणाऱ्या परीक्षा आहेत. त्यामुळे अशी ज्यांना ऍप्टिट्यूड आहे, अशी ज्यांना आवड आहे त्यांनीच हा उपक्रम करावा. आणि ते जर पोटेन्शियल मुलामध्ये असेल तर आम्ही त्याकरता उपयोगी पडू. म्हणजे आम्ही फक्त हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम करणार आहोत, त्याला फायनल शेप देण्याचं. पण हा मुळात हिरा नसेलच तर शिक्षक सुद्धा काय करू शकणार नाही. हाही पालकांनी मुद्दा लक्षात ठेवावा. नक्कीच खूप चांगले मुद्दे या निमित्ताने तुम्ही डिस्कस केलेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट 2017चं आव्हान या विषयावर आज आपण चर्चा करतोय. माझ्या सोबत आहेत प्रोफेसर BG काळभोर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. सर, अर्थातच आपण एकूणच सगळ्या पैलूंवरती चर्चा केली, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने आहे, तो म्हणजे रिपीटर बॅच विषयी. त्याविषयी काय सांगाल? आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की पहिल्या फटक्यातच तुम्हाला यश मिळेल असं नसतं. जे जिंकतात ते खरोखर एक्सलंट आहेत, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून बसणारे सुद्धा असतात. त्याच्यामुळे तुम्ही परत बसू शकता. यावर्षी जो नियम तयार केला गेला त्याप्रमाणे नीट परीक्षा तुम्हाला 3दा देता येईल. यू कॅन अपीअर 3 टाइम्स. पण एकदा सुद्धा देणारी मुलं नसतात. म्हणजे ज्यांना पहिल्या फटक्यात मिळत नाही ते परत वाटेला जात नाहीत. काही मुलं सेकंड अटेम्प्ट घेणारी आहेत, तीच मुळात खूप कमी आहेत. तर अशा मुलांना आम्ही रिपीटर बॅच म्हणतो. तर रिपीटर बॅच मुलांचा सक्सेस रेट खूप चांगला असतो. एक तर त्यांना वर्षभर घरी राहून फक्त नीटचा अभ्यास करायला मिळतो, शांतता असते. 12वीचा जो फ्रेश विद्यार्थी असतो त्याला प्रॅक्टिकल्स करा, 12वीचा अभ्यास समजून घ्या, ह्यात त्याचा वेळ निघून जातो. आणि प्लस 12वीच्या विद्यार्थ्याला वर्षभर 12वीचा अभ्यास तर पुरतोच, पण त्याला 11वीचा सुद्धा लक्षात ठेवावा लागतो. तेही 11वी 12वी CBSE बोर्डाचं बघावं लागतं की जे त्याला कोणीच शिकवत नाही, त्याला स्वतःच करावं लागतं. आणि त्याच्यावर कहर म्हणजे त्याला मल्टिपल चॉईस फेस करावं लागतं. म्हणजे हे फ्रेश मुलाची जर आपण लक्षणं बघितली तर त्याला एवढ्या सगळ्याला वेळ मिळणं कठीण आहे. त्यामुळे पहिल्या फटक्यात ज्यांना अपयश येतं पण त्यांना असं वाटतं की माझ्यात काही पोटेन्शियल अजून शिल्लक आहे जे वापरलं गेलं नाही, तर अशी मुलं नक्की कोर्स रिपीट करू शकतात. त्यांना सुद्धा आपण वर्षभर छान मार्गदर्शन करतो आणि त्यांचा सक्सेस रेट खूप चांगला असतो. आणि ह्याखेरीज ज्या शिक्षकांना फिजिक्स शिकवण्यात गती आहे, गोडी आहे
अशा महाराष्ट्रभरच्या फिजिक्स शिक्षकांना आम्हाला एकत्र आणून त्यांनाही एनकरेजमेंट द्यायची, त्यांनाही आम्हाला वैयक्तिक प्राइज द्यायचंय आणि ज्या शिक्षकांना स्वतः अशा प्रकारे नीटचं शिक्षक व्हायचं असेल तर त्यांना मी स्वतः वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहे की जेणेकरून आपल्यानंतर किंवा आपल्या बरोबर ह्या लोकांनी पण प्रगती करावी. कारण माझं जे निरीक्षण आहे की 100 फिजिक्सच्या शिक्षकापैकी एकच शिक्षक गणित सोडवतो आणि बाकीचे नुसते थिअरी सांगणारे असतात. आता हे मला माहिती आहे, हे पालकांना माहिती नसतं, विद्यार्थ्यांना तर अजिबात माहिती नसतं आणि आपल्या शिक्षकालाच काय मुळात येतंय की नाही हे चाचपणी करण्यात त्याचं वर्ष वायाला गेलं तर त्याचं खरं नुकसान आहे. त्यामुळे शिक्षकांनी या सुद्धा कोर्सचा फायदा घ्यावा आणि स्वतःची उन्नती करून घ्यावी. बरोबर. म्हणजे थोडक्यात 12वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नीटच्या तयारीकडे लागायला हरकत नाहीये आणि ज्यांना नीट खरोखरच म्हणजे जिंकायची आहे त्यांनी तर क्रॅश कोर्सला देखील खरं तर नाव नोंदवायला हरकत नाही. अगदी क्रॅश कोर्स विषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? क्रॅश कोर्स हा शेवटचा टच आहे. क्रॅश कोर्स हा तुम्हाला अंतिम सत्य सांगणारा कोर्स आहे. याची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आणि झालाच तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे, तुमचे मार्क्स नक्की वाढणार आहे. त्यामुळे क्रॅश कोर्स लोकांनी जरूर जॉईन करा. बरोबर. आणि हा 14 मार्च पासून क्रॅश कोर्स सुरू होतोय. आपले नंबर्सही सर डिस्प्ले झाले, तर नक्कीच जे विद्यार्थी इच्छुक असतील ब्रिलियंट्स अकॅडमीमध्ये खास नीटची तयारी करण्यासाठी तर नक्कीच तुमच्याकडे येतील. सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.